नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। चातुर्मासातली ही पहिली चतुर्थी असल्यामुळे या दिवशी आपल्याला काय खास गोष्टी करता येतील याची माहिती सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत ऐकायला मिळेल। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, नुकताच आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू झाला, आता तो कार्तिकी एकादशीला संपेल। सृष्टीचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू 4 महिने योगनिद्रेमध्ये असतील, त्यामुळे साहजिक आहे या कालावधीमध्ये असुरी शक्तींची जास्त वाढ होते, त्या प्रबळ होतात आणि मानवाला त्रास द्यायला लागतात। त्यामुळे आपल्याला हिंदू धर्मशास्त्राने असा नियम घालून दिलेला आहे किंवा चातुर्मासाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला ही सूचना मिळालेली असते की मानवाने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पूजा अर्चा वाढवायला हव्या किंवा त्यांची सुरुवात करायला हवी। ज्यांना नवीन व्रतवैकल्ये सुरू करायची असतील तर त्यांनी सुद्धा ती करायला हवी। तर आता चातुर्मास सुरू झाला, त्यानंतर गुरुपौर्णिमा झाली आणि पौर्णिमेपासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते। कृष्ण पक्षाला सुरुवात झाली की त्यानंतर चौथी तिथी येते, ती म्हणजे चतुर्थी। कारण संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षातली तिथी असते। आता ही चतुर्थी खास का आहे? कारण या दिवशी बुधवार आलेला आहे। बुधवारी तसंही आपण गणपती बाप्पांचं पूजन करत असतो। त्याचबरोबर चातुर्मासातली ही पहिली चतुर्थी असल्यामुळे हिचं महत्त्व अजूनच जास्त वाढलेलं आहे। मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ज्येष्ठ महिन्यामध्ये जेव्हा कृष्ण पक्षात संकष्टी चतुर्थी आली तर ती मंगळवारी आल्यामुळे ती आपण अंगारकी चतुर्थी म्हणून साजरी केली। आणि आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षात जेव्हा विनायक चतुर्थी आली तर त्या दिवशी सुद्धा मंगळवार होता आणि मंगळवार म्हटलं की अंगारक योग जुळून येतो। विनायक चतुर्थी असल्यामुळे ती अंगारकी चतुर्थी नाही पण अंगारक योग असलेली चतुर्थी होती, त्यामुळे त्या चतुर्थीचं व्रतसुद्धा बऱ्याच जणांनी केलं होतं। आता बुधवारी म्हणजे 24 जुलैला जी चतुर्थी येत आहे तर वार बुधवार आणि त्यातल्या त्यात चातुर्मासातली पहिली चतुर्थी, त्यामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला घेण्यासाठी अतिशय चांगली संधी आहे की त्या दिवशी आपण बऱ्याच चांगल्या प्रकारचे उपायसुद्धा करू शकतो। एक एक करून मी तुम्हाला सगळी माहिती समजावून सांगते। तर बघा मंडळी, प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य म्हणजे कृष्ण चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे। संकष्टी चतुर्थीचं व्रत कुणीही करू शकतं। प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात। गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत आहे। तो समरांगणामध्ये अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे। सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ संकष्टी चतुर्थीचं व्रत नेमकं कसं करावं याबद्दलची माहिती सांगते। संकष्टी चतुर्थीचं व्रत अतिशय प्राचीन आहे। हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने केलं जातं। यातून या व्रताची थोरवी दिसून येते। कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात। या व्रताचरणामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो असं म्हणतात। धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनामुळे चातुर्मासातील पहिल्या आषाढ चतुर्थीला इच्छा असून सुद्धा व्रताचरण करता येईलच असं नाही। त्यामुळे या दिवशी बाकी काही नाही जमलं तरी गणपती बाप्पाला एक गोष्ट आवर्जून अर्पण करावी असं सांगितलं जातं। महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेलेला आहे। कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केलं पाहिजे हे सर्वश्रुत आहे, म्हणजेच सर्वांना माहिती आहे। साधारणपणे मंगळवारी गणपतीचं विशेष पूजन नामस्मरण करण्याला प्राधान्य दिलं जातं, मात्र बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजनाला, भजनाला किंवा नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे। एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह कमकुवत असेल तर बुधवारी गणपती बाप्पांची पूजा करणं, त्यांचं नामस्मरण करणं अतिशय लाभदायक ठरतं। गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्यामुळे बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात असंही मानलं जातं। तर बुधवारच्या दिवशी चतुर्थी आहे, तर या दिवशी सर्वप्रथम एका पिवळ्या कापडावर गणपती बाप्पांची मूर्ती स्नान घालून, मग ते तुम्ही पंचामृताने स्नान घालू शकता किंवा मग दुधाने स्नान घालू शकता किंवा कुंकवाच्या पाण्याने सुद्धा तुम्ही स्नान घातलं। त्यानंतर स्वच्छ पाण्याने बाप्पांना स्नान घालून स्वच्छ कापडाने पुसून पिवळ्या कापडावर त्यांना स्थापन करायचं आहे। स्थापना करण्यापूर्वी बाप्पांची मूर्ती तुम्हाला जिथे ठेवायची आहे किंवा फोटो जिथे ठेवायचा आहे तिथे तुम्ही थोड्याशा तांदळाच्या अक्षता ठेवायच्या आहे, ज्यांना आपण अख्खे किंवा अखंड तांदूळ म्हणतो।
त्यानंतर तुम्हाला बाप्पांना कुंकवाचा किंवा चंदनाचा गंध लावायचा आहे। ऋतुमानानुसार तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील ती फुलं किंवा एखाद्या लाल रंगाचं फूल, मग त्यामध्ये गुलाबाचं फूल असू शकतं, त्यांचं प्रिय झेंडूचं किंवा जास्वंदाचं फूल असू शकतं, तेही तुम्ही वाहू शकता। बाप्पांच्या पूजेमध्ये तुळस चालत नाही, त्यामुळे तुळस तुम्ही वाहू नका। दुर्वांची जुडी वाहा। तसंही बुधवारी जेव्हा आपण बाप्पांना हिरव्या रंगाच्या वस्तू अर्पण करतो तर त्या अतिशय शुभदायी मानल्या जातात आणि आपल्यासाठी त्या लाभदायक ठरतात। तर बाप्पांना तुम्ही हिरवे मूग अर्पण करू शकता, दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करू शकतात। तर दुर्वांचे तिन्हीचे तिन्ही पाते असले पाहिजे, म्हणजे मधलं पातं आणि कडेचे 2 पाते। तर अशा पद्धतीने ती एक दुर्वा तयार होते आणि मग तुम्ही अशा 21, 11 किंवा मग विषम संख्येमध्ये किंवा मग आपली माळेची संख्या असते, माळेतल्या मण्यांची 108, तर 108 दुर्वासुद्धा तुम्ही बाप्पांना नक्कीच अर्पण करू शकतात। आणि सगळ्यांनी ओम गंग गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। जितका जास्त वेळेस तुम्ही तो मंत्र म्हणाल तितकं तुम्हाला तुमचं जीवन सुकर होण्यासाठी मदत होईल। कारण बाप्पांचा हा मंत्र चतुर्थीच्या दिवशी म्हणणं इतकं लाभदायक का मानलं जातं, कारण त्या दिवशी गणपती तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात सक्रिय असतं। या दिवशी तुम्ही तुमच्या वस्त्रांमध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र जर परिधान केले तर ते सुद्धा चांगलं राहील। तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं सुद्धा तुम्ही या दिवशी दर्शन घ्यायचं आहे। तुम्ही पूजेच्या अगोदर जरी तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं, मग ते तुमचे सासू सासरे असू शकतात महिलांचं सांगायचं झालं तर, किंवा मग पुरुष ज्यांचं लग्न झालेलं आहे तर त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं, घरातील लहान मुलाबाळांनी सुद्धा त्यांच्या आईवडिलांचं दर्शन अवश्य घ्यावं। या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांच्या कपाळावर चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा। महिलांनी कपाळावर शक्यतो चंदन लावू नये, तर त्यांनी छोटंसं हळदी कुंकू आपल्या कपाळावर लावलं तर नक्की चालेल। त्याचबरोबर घरातील पुरुषांनी सुद्धा या दिवशी चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा आपल्या कपाळावर लावावा। त्याचबरोबर आपल्या दरवाजावर आपण काहीतरी शुभचिन्ह काढू शकतो, त्यासाठी चंदनाचा किंवा कुंकवाचा वापर करू शकतो। दारामध्ये तुम्ही गोपद्म म्हणजेच गायीची पावलं काढू शकतात, ज्यांना चातुर्मासामध्ये अत्यंत महत्त्व आहे। आणि उपवासामध्ये या दिवशी तुम्ही फळं खायची आहेत। त्याचबरोबर मिठाचे पदार्थ तुम्ही या चतुर्थीला खाऊ नका। चातुर्मासामध्ये बरेचसे असे नियम असतात की त्यामध्ये जर आपण काही गोष्टींचा त्याग केला की ज्या आपल्याला आवडतात किंवा ज्यामुळे अन्न अतिशय चांगलं लागतं, पण बरेचसे जण काय करतात, चातुर्मासामध्ये मुद्दाम एखाद्या गोष्टीचा त्याग करतात, जेणेकरून त्याग काय असतो हे आपल्याला त्या 4 महिन्यांमध्ये समजतं। आणि जेव्हा चातुर्मास संपतो तर मग कार्तिकी एकादशीच्या दिवशी किंवा मग नंतर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण जी त्याग केलेली वस्तू होती किंवा जो पदार्थ होता तो आपण कुणाला तरी किंवा गोरगरिबाला दान करायचा असतो। तर त्यागामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात, त्यामुळे या गोष्टी आपण करू शकतो। तर इतर चतुर्थीला आपण खिचडी वगैरे खातो, पण या चतुर्थीला तुम्ही फक्त फळं खा, जेणेकरून मीठ तुमच्या पोटात जाणार नाही। त्याचबरोबर तुम्ही दूध पिऊ शकता, तुम्हाला चहा प्यायचा असेल तर तुम्ही तोही पिऊ शकता, फक्त त्यामध्ये आलं वगैरे टाकू नका। आषाढ महिना सूर्यपूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तुमची स्वच्छतेची कामं आटोपतील, त्यानंतर तुम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतर पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करा आणि सर्वप्रथम सूर्यदेवांना अर्घ्य द्या। कारण पावसाळा चालू असतो, साहजिक आहे आरोग्याच्या समस्या वाढायला लागतात आणि बऱ्याच जणांना बघा की कुठे गर्दीच्या ठिकाणी गेले किंवा मग पाहुणे रावळे असतील किंवा कुठे मुलाखत वगैरे आपल्याला द्यायची असेल, नोकरीच्या ठिकाणी आपण जातो किंवा मग काही शाळकरी मुलं, कॉलेजला जाणारी मुलं, तर त्यांना कसं आहे जिथे आपण बोलायला पाहिजे तिथे व्यवस्थितपणे बोलता येत नाही किंवा कुठेतरी आत्मविश्वास कमी पडतो। तर या गोष्टी तुमच्या बाबत होत असतील तर तुम्ही आषाढ महिना जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत डेली सूर्यदेवांना अर्घ्य द्या। अर्घ्य देण्यासाठी काय लागतं, फक्त तांब्या लागतो, त्यामध्ये पाणी टाकायचं, थोडंसं कुंकू टाकायचं, अक्षता टाकायच्या आणि एखादं फूल टाकायचं आणि ओम गृहिणी सूर्याय नमः असं म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं। तर सूर्यदेवांचा हा जो काही नमस्कार असतो तर तो अतिशय आपल्याला लाभदायक ठरतो आणि कोणत्याही व्रतवैकल्याची सुरुवात जेव्हा तुम्ही सूर्यदेवांना पूजून मग करतात तर मग सोन्याहून पिवळं, मग याच्या व्यतिरिक्त अजून काही सांगायलाच नको। तर मग या दिवशी तुम्ही दिवसभर उपवास करा नेहमीच्या चतुर्थीप्रमाणे। त्याचबरोबर मराठी महिना आषाढ, तर त्याच्या नावावरून आषाढ संकष्टी चतुर्थी आणि चातुर्मासातली पहिलीच चतुर्थी, त्यामुळे या दिवशी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक खास गोष्ट करायची आहे।
कोणत्याही देवी देवतांची आपण पूजा करतो किंवा व्रतवैकल्य करतो तर त्यामध्ये आपण एक प्रकारे देवांची स्तुतीच करत असतो। त्यामुळे देवपूजेमध्ये आपण जितक्या काही चांगल्या गोष्टी करू तर त्यामुळे देवबाप्पांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं, आपल्याला त्यांनी आशीर्वाद द्यावा किंवा आपल्या कुटुंबाचं कल्याण करावं हाच एक हेतू असतो। तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट मी सांगते की सध्या इंटरनेटचा जमाना आहे, त्यामुळे दिखाव्याला जास्त महत्त्व आहे। तर पूजा अर्चनाच्या बाबतीत काय होतं, आपण बरेचसे व्हिडिओ बघतो किंवा मग इंस्टाग्रामवर सुद्धा आपल्याला अतिशय छोटे छोटे व्हिडिओ बघायला मिळतात। तर कधी कधी इतकी जास्त सजावट असते तर काय होतं, पूजा अर्चा म्हटल्या की त्यातल्या ज्या पायाभूत गोष्टी असतात त्यांना आपल्याला धक्का लावून चालत नाही। मग कधी कधी या सजावटीच्या किंवा दिखाव्याच्या नादामध्ये असं होतं की मूळ गोष्टी विसरल्या जातात आणि आपण म्हणजे त्या पूजांना किंवा व्रतवैकल्यांचं जे काही महत्त्व असतं त्याला कुठे नेऊन पोहोचवतो, याला काहीच अर्थ नाही। आपल्या ऋषीमुनींनी, जुन्या जाणत्या व्यक्तींनी आपल्याला या ज्या काही गोष्टी आपल्याला त्यांच्या उत्तरार्धामध्ये किंवा एक वारशाच्या स्वरूपात दिलेल्या आहेत त्या आपल्याला जपायच्या आहे। त्यामुळे इथे सुद्धा मी तुम्हाला जी काही गोष्ट सांगणार आहे त्यामध्ये सुद्धा आपण पायाभूत कोणत्याही गोष्टींना धक्का लावत नाही आहे। तर आपल्याला या दिवशी एक स्वस्तिक काढायचं आहे। आता तुम्ही म्हणाल स्वस्तिक काय, म्हणजे यात नवीन काय आहे किंवा खास काय आहे, तर तुम्हाला एक ताट किंवा परात घ्यायची आहे, म्हणजे पसरट भांडं घ्यायचं आहे। त्याला तुम्ही खाली तेल किंवा तूप लावू शकता, खोबरेल तेल असलं तर ते सुद्धा तुम्ही 2-3 थेंब त्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये टाकायचं आणि छानपैकी त्या भांड्याला लावून घ्यायचं। त्याच्यानंतर तुमच्याकडे लाल, पिवळी किंवा पांढरी रांगोळी असेल तर या 3 रंगांपैकी कोणत्याही एका रंगाचा वापर करा। अगदी बुधवार असल्यामुळे तुम्ही हिरवा रंग वापरला तरीसुद्धा काही हरकत नाही, पण चातुर्मास आहे, भगवान श्रीहरी विष्णूंचा हा जो काही कालावधी असतो चातुर्मासाचा, तर त्यामध्ये पिवळ्या रंगाला जास्तीत जास्त महत्त्व असतं। त्यामुळे मग पिवळा रंग असेल तर तोच वापरा, नाहीतर मग पांढरी रांगोळी घेतली तरी आपण तिच्यावर हळदी कुंकू वाहतोच, कारण पांढरी रांगोळी तशी ठेवत नाही। तर मी तुम्हाला पर्याय सुचवले, पांढरा रंग, पिवळा रंग किंवा लाल रंग, नाहीतर मग हिरवा रंग, यापैकी कोणत्याही एका रंगाचा वापर करून तुम्ही त्या तेल लावलेल्या भांड्यावर स्वस्तिक काढायचं आहे। आता तेल तूप आपण याच्यासाठी लावतो कारण ती रांगोळी त्याला चिकटून राहावी याच्यासाठी, कारण नंतर आपल्याला त्या भांड्यामध्ये साईडने पाणी ओतायचं आहे। तर रांगोळी जी आहे ती आपल्या घरामध्ये शुभता आणते, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आणण्याचं काम करते। त्यामुळे प्रत्येकाच्या देवघरासमोर किंवा घराच्या अंगणात उंबरठ्यासमोर, तुळशीसमोर रांगोळी असावी हे याच्यासाठीच म्हटलं जातं, कारण आपल्या घरामध्ये दिवसभर कुणीही ये जा करत असतं किंवा आपल्या घरातील पुरुष मंडळी जास्तीत जास्त करून, आता आजकाल तर स्त्रियासुद्धा जॉब करतात किंवा आपल्या पतीला कामामध्ये मदत करतात, बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे स्त्री पुरुष काही वेगळे राहिले नाही। पण पूर्वीच्या काळी तर असं होतं की पुरुष दिवसभर बाहेर जायचे, त्यांच्यावर कामाचा ताण असायचा आणि त्यानंतर घरी येताना त्यांच्या मनामध्ये जे काही उलटसुलट विचार, कधीकधी खूप जास्त निगेटिव्हिटी वाढलेली असायची किंवा मग त्यांना आल्यानंतर काहीतरी मनाला शांतता वाटावी किंवा आल्हाददायक वाटावं म्हणून घरची स्त्री सकाळी सकाळीच दाराबाहेर रांगोळी काढायची, जेणेकरून घरी आल्यावर जेव्हा तो पुरुष पहिल्यांदा ती रांगोळी बघेल तर त्याच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल, त्याच्या मनात दिवसभर जो काही ताणतणाव होता तो एक प्रकारे तो विसरून जाईल। तर अशा पद्धतीने रांगोळी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सकारात्मक ऊर्जा आणण्याचं काम करते आणि पाणीसुद्धा नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवण्याचं काम करतं। म्हणून देव्हाऱ्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणी एका तांब्यामध्ये पाणी भरून ठेवतात, कुणी ते पाणी झाकून ठेवतं, तर नंतर ते तीर्थ पिण्यासाठी आपण वापरू शकतो। पण जेव्हा आपण उघड्या भांड्यामध्ये देवघरामध्ये पाणी भरून ठेवतो किंवा निगेटिव्हिटी घालवण्यासाठी सुद्धा बघा, एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या भांड्यात किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवलं जातं, त्यामध्ये लिंबाच्या फोडी किंवा मीठ टाकून ठेवलं जातं आणि त्यानंतर आपण ते पाणी दर 2 दिवसाला वगैरे किंवा दररोज बदलू शकतो, जेणेकरून घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ती त्या पाण्यामध्ये जाते। तर इथे सुद्धा आपण एक मांगल्याचं प्रतीक, म्हणजे बाप्पा एक प्रकारचं मांगल्य आहे, शक्ती आहे, बुद्धीची देवता आहे, तर त्यांचं प्रतीक, त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंचा चातुर्मासाचा कालावधी आहे, तर त्यांच्या सेवेसाठी म्हणून सुद्धा बरेच जणी हे स्वस्तिक व्रत करत असतात। तर सगळ्या काही गोष्टी आपल्या या स्वस्तिकच्या रांगोळीमुळे जुळून येणार आहेत, म्हणजे आपल्याला यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळणार आहे, गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळणार आहे, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे। आणि पाणी टाकण्याचा अजून एक उद्देश काय आहे माहिती का, बऱ्याच वेळा आपण आषाढ महिन्यामध्ये चातकासारखी पावसाची वाट बघत असतो, पण पाऊस काही पडत नाही, शेतकऱ्यांनी पेरणी वगैरे करून ठेवलेली असते
आणि बघा मग कधी कधी पाऊस पडत नसल्यामुळे बऱ्याचशा महिला महादेवाच्या मंदिरात जातात किंवा गावातल्या आसपासच्या कोणत्याही एका मंदिरात जातात आणि मंदिराचा पूर्ण गाभारा पाण्याने भरून टाकतात, जेणेकरून त्यांची अपेक्षा ही असते की पाहिजे तसं पर्जन्य व्हावं किंवा पाहिजे तसा पाऊस पडावा। तर इथे आपला हा उद्देशसुद्धा साध्य होऊ शकतो। म्हणजे एकाच कामामध्ये आपण बऱ्याच गोष्टींची अपेक्षा इथे ठेवू शकतो देवासमोर की देवा या एका रांगोळीच्या स्वरूपात आम्ही तुझंच पूजन करत आहोत आणि तू आम्हाला याद्वारे या ज्या काही समस्या आहेत त्यांच्यावर मार्ग दाखवावा। तर ही रांगोळी तुम्ही नक्की काढा, हिचं फळसुद्धा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। फक्त मनामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची शंका, आकस, सूडबुद्धी किंवा आपण जी म्हणतो ना निगेटिव्हिटी न ठेवता जेव्हा तुम्ही शुद्ध मनाने, शुद्ध भावनेने एखाद्या देवाची पूजा करतात, अगदी मनापासून म्हणजे हृदयाच्या कोपऱ्यापासून तुम्ही प्रार्थना करतात, तेव्हा ती नक्की फलदायी ठरते। त्यामुळे स्वस्तिक काढताना सुद्धा तुम्हाला ओम गंग गणपतये नमः हा मंत्र तुमच्या मुखामध्ये सतत ठेवायचा आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही शांत बसतात तर काहीतरी मनामध्ये विचार चालू असतात तर ते येणार नाही। देवाचं नामस्मरण तुमचं मनातल्या मनात चालू राहील। रांगोळी काढायची, तिच्यामध्ये पाणी ओतायचं, फूल वाहायचं, हळदी कुंकू वाहायचं, धूपदीपांनी ओवाळायचं आणि नमस्कार करायचा। त्यानंतर रात्री चतुर्थीचा उपवास नेहमीप्रमाणे आपल्याला रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचा आहे। तर चंद्रोदय जो आहे तो बुधवारच्या रात्री 9:38 होणार आहे। तर मग त्यानंतर तुम्ही बाप्पांची पूजा करून चंद्रदेवांना अर्घ्य वगैरे देऊन उपवास सोडू शकता। नैवेद्यामध्ये तुम्हाला मोदक बनवायचे असतील तर तेही बनवू शकता। पण आषाढ महिन्याचं एक वेगळं महत्त्व असतं बघा खाण्यापिण्याच्या बाबतीत। आषाढ तळणे हा शब्द तुम्हाला माहिती असेल। या महिन्यामध्ये बऱ्याच प्रकारचे तेलकट पदार्थ बनवण्याची पद्धत आहे। तर त्यामध्ये कापण्या बनवल्या जातात, त्याचबरोबर धिरडे गुळवणीसुद्धा बनवले जातात। तर तुम्हाला या दिवशी उपवास सोडायला धिरडे गुळवणी खाऊनच उपवास सोडायचा आहे, तर तो पदार्थ बनवायचा आहे। आता अगदी थोडक्यात सांगते, धिरडे म्हणजे काय किंवा गुळवणी म्हणजे काय। माझ्या मते नाशिक भागातील व्यक्तींना किंवा सगळ्या मंडळींना धिरडे हा पदार्थ माहिती असेल, गुळवणी म्हणजे काय तेही माहिती असेल। बाकीच्यांचं मीही सांगू शकत नाही, कारण प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी असते। मी नाशिक जिल्ह्यातली आहे, त्यामुळे मला या गोष्टी माहिती आहे। तर मग बघा, धिरडे म्हणजे काय तर एक प्रकारचे डोसे, पण ते गव्हाच्या पिठाचे। तर आपल्याला पाण्यामध्ये गव्हाचं पीठ जसं आपलं डोशांचं किंवा इडलीचं बॅटर असतं त्या पद्धतीने भिजवायचं असतं। तर या गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकू शकता, थोडेसे जिरे टाकले तरीसुद्धा चालतं, अजून चांगली चव लागते। आणि या पिठाचे तुम्ही छोटे छोटे किंवा तुम्हाला जमतील त्या पद्धतीने तव्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून धिरडे बनवू शकता। आणि गुळवणी म्हणजे काय तर आपल्याला पाण्यामध्ये गूळ टाकून तो उकळवायचा असतो। म्हणजे आपल्या घरात समजा किती व्यक्ती आहेत तर त्यांना किती गुळवणी लागेल या अंदाजाने त्या पाण्यामध्ये गूळ टाकायचा आणि तो गूळ पाण्यामध्ये पूर्ण उकळून घ्यायचा। त्याच्यामध्ये तुम्ही वेलदोडा किंवा वेलची पावडरसुद्धा टाकू शकता किंवा मग सुंठ पावडर टाकली तरीसुद्धा चालतं। त्यानंतर जेव्हा ते गुळाचं आणि पाण्याचं मिश्रण थोडंसं थंड होतं किंवा कोमट होतं त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये दूध ओतायचं, जेणेकरून ते दूध गुळामुळे फाटत नाही आणि अशा पद्धतीचं आपलं हे गुळवणी तयार होतं। गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये तसंही गव्हाच्या पिठाला महत्त्व आहे, त्याचबरोबर गुळाला महत्त्व आहे। त्यामुळे हे पदार्थ म्हणजे धिरडे आणि गुळवणी हे पदार्थ आपण केले तरी पण त्याच्यामध्ये बाप्पांच्या आवडीचे पदार्थ ॲड होणारच आहे। त्यामुळे मग हा पदार्थ तुम्ही बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवा। तुम्हाला घरात सगळ्यांना खाण्यासाठी जरी हा पदार्थ या दिवशी बनवायचा असेल तरी बनवा, कारण आषाढ महिन्यामध्ये गाईगुरांना नैवेद्य देण्याची पद्धत असते, साती आसरांना नैवेद्य देण्याची पद्धत असते। आपण गावी राहत असू तर आपल्या गावामध्ये म्हणजे ज्या ग्रामदेवता असतात, कुलदेवता आपण घरामध्ये ठेवत असतो, तर त्या सगळ्यांना नैवेद्य दाखवण्याची पद्धत असते आणि त्यामध्ये हा जो पदार्थ आहे धिरडे आणि गुळवणी तर तो आवर्जून बनवला जातो। त्याचबरोबर तळलेले पदार्थसुद्धा बनवण्याची पद्धत आहे। एक प्रकारे या आषाढ संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपला तो उद्देशसुद्धा साध्य होईल। दिवसभर आपण मिठाचं सेवन केलेलं नसतं, एक प्रकारे त्याग केलेला असतो। त्यामुळे उपवास सोडण्याच्या वेळा अर्थातच आपण मीठ घातलेला हा धिरडे पदार्थ खाऊ आणि आपल्या पोटातही त्यामुळे मीठ जाईल। दिवसभर मीठ न खाल्ल्यामुळे आपल्याला एक प्रकारे असं होत असतं ना की कधी मी उपवास सोडेल आणि कधी माझी नॉर्मल भाजीपोळी किंवा एक आपलं दररोजचं जेवण मी करेल असं आपल्याला होतं। तर त्याची किंमत म्हणजे मिठाची किंमतसुद्धा तुम्हाला यामुळे कळेल।
अशा पद्धतीने हा उपवास आपल्याला सोडायचा असतो। आवर्जून हा पदार्थ बनवा। तुम्हाला मोदक बनवायचे असतील तर तेही बनवा आणि फक्त नैवेद्यापुरतंच तुम्हाला धिरडे गुळवणी बनवायचं असेल तर तेवढं बनवलं तरीसुद्धा चालेल। बाकी पदार्थ म्हणजे नेहमीचा स्वयंपाकसुद्धा तुम्ही तुमच्या जेवण करण्यासाठी करू शकतात। फक्त उपवास सोडताना एक नियम हा पाळायचा की तुम्हाला पाहिजे तेवढं अन्न तुम्ही एकदाच ताटात घ्यायचं आहे आणि उपवास सोडताना बोलायचं नाही आणि एका जागेवरून म्हणजे काही घ्यायचं असेल तर ते उठायचं नाही। तुम्हाला पाणी लागत असेल तर जवळ घेऊन बसा। तुम्हाला म्हणजे खायला किती पाहिजे उपवास सोडायला तर ते सुद्धा तुम्ही एकदमच ताटात वाढून घ्यायचं आहे। शक्यतो उपवास सोडण्याचा हा नियम असतो की आपण खूप जास्त आहार उपवास सोडताना घ्यायचा नसतो। त्यामुळे एकदम आपलं साधं सपक जेवण आपण यावेळेस करायचं असतं। तर आशा करते या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। मला थोडंसं सविस्तर सांगण्याची सवय यासाठी आहे की उपप्रश्न जे काही येतात बऱ्याच वेळा काय होतं कमेंटचा अक्षरशः पाऊस पडतो आणि मग प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होत नाही आणि पाहणारे तुम्ही आहात तर माझ्यासाठी तुम्ही सगळेजण महत्त्वाचे आहे। तर मग कधी कधी रिप्लाय न दिल्यामुळे बरेच जण नाराज होतात की आम्ही प्रश्न विचारला होता तुमचा रिप्लाय आला नाही। तर मग माझी जी पहिली विनंती असते की व्हिडिओ संपूर्ण पहा ती याच्यासाठीच, कारण फक्त मला व्ह्यूज घ्यायचे आहेत किंवा मग त्यामुळे माझं खूप मोठं भलं होणार आहे असं नाही। तर जी काही माहिती मी देते ती संपूर्ण दिलेली असते, तरी पण तुमचे प्रश्न येत असतात तर ते तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून सगळं सविस्तर सांगते आणि व्हिडिओ पूर्ण पाहायला लावते, तेही याच्यासाठी की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहे। तर भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।